याला तर थेट जाणार आहोत. कर्जमाफी संदर्भात पत्रकार परिषद सुरू झाली आहे. ज्यांना आपण एक्सक्लूड करणार 1.4 लाख असं मी report केलं. हो येस अगदी बरोबर आहे. अप्रॉक्सिमेटली 1.4 लाख इज करेक्ट फिगर. दुसरी गोष्ट तेव्हा एक डिस्कशन चालू होता की जे किसान योजनाचे बेनिफिशरीज आहेत त्यांना एक्सक्लूड करणार अशी चर्चा होती. तर फायनली ह्याच्यावर ते कृषी सन्मान योजना ते बेनिफिशरीज कर्जमाफीवरनं एक्सक्लूड करणार, तर त्याच्यावर काय निर्णय झालाय? नाही आम्ही कर्जमाफी देणार. कर्जमाफीतनं आम्ही कुठलंही प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेतल्या शेतकऱ्यांना वगळणार नाही. अपेक्षित संपूर्ण कर्जमाफी कधी होईल? अपेक्षित सगळं 100% आता आज तो द्यायचे आता हे बघा, ही डायनॅमिक प्रोसेस आहे. यामध्ये आपण जे 2 लाखाच्या वरचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत वेळ दिलेली आहे. आणि शेतकऱ्याकडे काय पैसे असतात असं नाही, असले तर तो भरतो. आता शेतकऱ्याने ऑलरेडी 5,000 10,000 जशी त्यांच्याकडे रक्कम असेल तशी बँकेमध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे. जशी त्याची 2 लाखाच्या वरची रक्कम जमा होईल तसं बँकेकडनं आमच्याकडे त्यांचे त्या शेतकऱ्यांचे नंबर्स येतील, तर याद्या आम्ही पब्लिश करू. जसजसे येत राहतील. इट इज अ डायनॅमिक प्रोसेस. याला वेळ लागेल. म्हणजे सगळेच शेतकरी एका वेळेला भरतील असं नाही आहे, पण मेजॉरिटी शेतकऱ्यांची आपण महिन्याभरात पूर्ण करणार. म्हणजे 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांची तर महिन्याभरात पूर्ण होईल. चालू बाकीच्या 2 लाखाच्या वरच्यांना वेळ लागू शकतो, कारण शेतकरी जसजसे रक्कम भरतील तसं आपण त्यांना लाभ देणार. आणि इन्सेंटिव्ह रोल आउट ते नंतर त्यानंतर हे झाल्यानंतर आपण क्लिअर करू. हे काय दोन्ही एकत्र केलं तर मग खूप कन्फ्युजन होणार. ऑलरेडी याच्यामध्येच आम्हाला चॅलेंजेस येत आहेत. हे पूर्ण झाल्यानंतर आम्ही ते करणार. म्हणजे अराउंड 32 लाख. 32 लाख. चालेल. थँक्यू. हां राजकीय प्रश्न हां नाही नको आज कशाला, आज ह्याच्यात नको. हां हां पुन्हा देऊत ना तुम्हाला काय असेल ते. हो चल बरं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.